खास विशाल दादा या नावास होते चर्चा शहरात एकच वादा आमचा विशाल दादा एकच वादा आमचे विशाल दादा चार असले तरी जिंकणारा एकच असतो वाला कुणाचे असो नाव फक्त विशाल पाटील साहेबांचाच असतो विशाल पाटील साहेबांचाच असतो विशाल पाटील साहेबांचाच असतो भरपूर बोलण्यासारखा विषय पण काकाला हे बिचारे आमचे बोबाटे सांगतो साहेबांबद्दल तुम्ही बोला त्याच्यामुळे बुवा सुरुवाती बोलण्याचं तुम्ही कळ काढशाल काय भजन परंपरा सोडलं असा म्हणून अरे बक्षीस दिलेला पैसो इलोनी बुवा सोरी आमचे श्रीधर बोभाटे श्रीधर समज सत्य बोलणारे म्हणजे आवत घेणारे आणि र म्हणजे रचनात्मक काम करणारे ते श्रीधर बोभाटे एकदा जोराटा त्यांच्या देऊ दे त्यांनी 100 रुपयाचा पार्थ शिकायलाय त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी भगवंतांकडे प्रार्थना करते धन्यवाद अशी तुम्ही घरवणी चालू ठेवा मग कसं पेटवते द्या बघा आता साहेब माझे जाणार म्हणून साहेब तुमच्यासाठी एक ना जय जय महाराष्ट्र माझा या हनवटेन वाजवतो जर तुमचा आवडला तर टाळी वाजवली जर एका कोणात पैसे द्यायचे असतील तरी बिंदास आणून द्यावा त्याला पेटीचा जर शार्प करा भरपूर टाळी वाजवला तरी खूप झालं या ठिकाणी आमचे लाडके मार्गदर्शक संदीप महाडेश्वर या माऊलीकडून माझ्यासाठी लाख म्हणत 200 रुपयाचं पारितोषिक आलंय त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी भगवंतांनी प्रार्थना करतो धन्यवाद या ठिकाणी आमचे लाडके नगरसेवक विशालजी पाटील साहेब जय जय महाराष्ट्र वाजवल्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक आलं आमच्या विशाल पाटील साहेबांना उठवून काहीशी लागू धन्यवाद त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या समाजसेविका मॅडम हेमांगी पाटील मॅडम हेमाली पाटील मॅडम यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय खरोखर त्यांना उघंड आयुष्य लागू दे आणि त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे अशी परमेश्वराची प्रार्थना करते आणि रूपांचा अभंग सादर करू
कारण सुंदरती ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या पांडुरंगाचं रूप या रूपाच्या अभंगामध्ये दाखवलं पाहिजे. पण भक्त पुंडलिकाने केलं काय? आपल्या आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधला आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवला. कोणी तर त्या भक्त पुंडलिकान आणि वडीत 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 काशीत जाऊन निघाले. जातायत वाटेमध्ये त्याने आश्रम दिसलं. पुंडलिकाने विचार केला आश्रमामध्ये आपण विश्रांती घेऊया. त्या ठिकाणी कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करत होता. हे बघतात पुंडलिकाने विचारलं काशी किती लांब आहे किती जवळ आहे. तरी कुकुट स्वामींनी सांगितलं काशी किती लांब आहे आणि किती जवळ आहे मला माहिती नाही. तो पुंडलिक झोपी गेला. पण त्याला मध्यरात्री जाग आली. बाहेर आला बघतो तर काय गंगा यमुना आणि सरस्वती या नद्या वेगळ्या अवतारामध्ये सारवण करत होते. हे बघता पुंडलिकाने विचारलं तुम्ही हात कोण? तरी गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं अरे तू नालायक आहे, तू पापी आहेस, तू दुष्ट आहेस. हे म्हटल्यानंतर पुंडलिकाच्या डोळ्यामधून अश्रू आले. म्हणून पुंडलिकाने विचारलं तुम्ही मला शिव्या का देताय? तरी गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं हा कुकुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय. आज आम्ही प्रसन्न झालोय. तू करतोय काय? आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधलं आणि स्वतःच्या बायकोला खांद्यावरती बसवलं. त्या दिवसापासून पुंडलिकाने ठरवलं की या जगामध्ये जिवंत दैवत आहे ते आपले आई वडील. आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. देवाची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळू शकत नाही. किती पण भक्ती करा. सकाळी 5 वाजता बसा भक्ती करू आणि रात्री 12 वाजता उठा त्याचा उपयोग झिरो. पण आई वडिलांची जर भक्ती केली तर साक्षात देव मिळू शकतो. एवढी ताकद आई वडिलांमध्ये आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जी माता गरोदर असते त्या मातेक सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे. पण तिला 2 महिन्यानंतर समजता की मी गरोदर आहे. कारण तिच्या पोटामध्ये सूक्ष्म जीव संघर्ष करत असतो. जसे अवयव जवळ येतात तसे भगवंत परमेश्वराक विनंती करतो. कोण? तो पोटातला सूक्ष्म जीवनी काय सांगतो? हे भगवंता, हे परमेश्वरा मला याच्यातून मोकळं कर. पण बाहेर आल्यानंतर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो. बघा जी माता आपल्या मुलाला कमरेवरती घेते पण तोच बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघ. म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत. एकदा जोरात टाळ्या आई वडिलांसाठी परत होते. अरे एकदा स्वामी विवेकानंद महाराजांना एका माणसाने प्रश्न विचारला की आईला का महत्व दिलं जातं, वडिलांना का दिलं जात नाही? त्यावेळी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं आईला पण महत्व दिलं पाहिजे आणि वडिलांना सुद्धा महत्व दिलं पाहिजे. पण एक काम कर, यो दगड गेले तुझ्या पोटाक बांध. त्या माणसानं तो दगड पोटाक बांधला आणि 2 दिवसानंतर तो माणूस स्वामी विवेकानंद महाराजांकडे गेलो. महाराज तुम्ही मला दगड बांधायला सांगितला पण माझा पोट आणि कंबर मोडून गेला. त्यावेळी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं 9 महिने 9 घंटा पोटामध्ये पालक उदर करत असते ती माता. कुठची लाज लज्जा न बाळगता या समाजामध्ये वावरत असते. म्हणून मातेला महत्व दिलं पाहिजे बुवा. म्हणून म्हटलंय पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा वासा. पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा वासा. मांसातील तुकडा तरी न फेकला पदार्थ निघे पांढरा. आईच्या दुधाची सर कोणत्याही पदार्थ नाही. म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत. एकदा जोरात टाळ्या होते. हो भोदू बाबा भरपूर जन्म केले. लिंबू टिंबू ह्याचा वाटोळा कर. कोण गाडी घेतला 4 व्हीलर की त्याच्यावर नारळ फिरव. ते क्षणभंगूर आहे. आपली ग्रामदेवता आपली कुलदेवता आणि वर्षातून एकदा सत्याची पूजा घातली पाहिजे आणि आई वडिलांची मनापासून भक्ती केली पाहिजे. आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. हे उदयमान करत तो शब्द. म्हणून आई वडील आपल्यासाठी महत्वाचे आहेत. रूपाचा अभंग सादर करूया. गजेरात फुल मनोरंजन करतोय, टेन्शन घ्यायचं ना. फक्त टायमिंगचा महत्व ठेवायचं. फुल साहेब पाटील साहेब फक्त पोलिसांना जरा सांगा तुम्ही 1 वाजेपर्यंत तरी 12 वाजेपर्यंत परमिशन द्यायला. हा ठीक आहे चालेल. ओके 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 साहेब ओके. या ठिकाणी वामन सरडे धारावी मुंबई भजनी मंडळ. वामन सरडे धारावी मुंबई भजनी मंडळ
यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखर त्यांना उघड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची आणि प्रार्थना करतो. धन्यवाद. या ठिकाणी आमचे मामा या ठिकाणी अजित केसरकर या ठिकाणी माझ्या बाजूच्या खुर्चीचा मान राखायचा. त्याचप्रमाणे आमचे भजन सम्राट दहिसरवरून तुकाराम नाईक बुवा या ठिकाणी त्यांच्याकडे एकदा जोरात कळलं. अजून मी बुवांची कळच काढली नाही, अजून लय पेटूची आभारी, पण बुवांचा गजेरा परफॉर्मन्स बघूया त्याच्यानंतर आपली बारी असते. बुवाने एकही शब्द अजून बोललो नाही, कारण साई दर्शन बिल्डिंग खरोखर समाधान वाटतं. साई आज समाधान वाटतं. इथे साईबाबांचं बुवा मंदिर आहे आणि इकडे बिल्डिंगचं नाव साई दर्शन. जिथे आई तिथे साई. लवकरात लवकर पावणारा देव म्हणजे आपला साई आणि सत्यनारायण. हा आमचे लाडके मार्गदर्शक भजनी भरपूर बुवांना स्टेज देणारे संजयजी करलकर साहेब यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांना उघडता आयुष्य लागू दे. या ठिकाणी माझ्या आजी या ठिकाणी बसले आहेत, माता भगिनी बसले, त्यांच्याकडे एकदा जोरात टाळ्या वाजवा. आजी टेन्शन घेऊ नका, पेटून काढते बारी बघा. फक्त गजानन थांबा तुम्ही. सारे ग बाबा धा मग रे ग या ठिकाणी खरोखर युट्यूब वरून विरारवरून या ठिकाणी आले तारे आमची हे करायला. आणि काळात होती ना हरियाणा व्हायचे ते काळात की म्हटले काय नाही. अहो बघा मंत्र्यांका आमदारांका खासदारांका चॅनलवाले असतात, भाजपी बुवांका चॅनलवाले असतात. या खरोखर आपल्या दोन्ही बुवांचा भाग्य आहे. त्या भाग्याची गोष्टी आहेत. बिचाऱ्यांना काय फुल नाही, फुलाची पाकळी सुद्धा मिळत नाही. पण प्रत्येक बुवाची युट्यूबला मारी जाऊ दे, जेणेकरून आज उदय पारकर चमाकलो तो युट्यूब वाल्यामुळे त्यांचे आभार मानते. बाबा तुम्हाला उघंड आयुष्य लाभू दे. बुवाने सुंदर सुरुवात केलेली आहे. कारण बुवा भजन भक्ती म्हणजे काय? जी भक्ती अन्नात शिरते ना त्यावेळी आपण तिला प्रसाद असे म्हणतो. जी भक्ती भुकेत शिरते त्यावेळी आपण तिला उपवास असे म्हणतो. जी भक्ती पाण्यात शिरते त्यावेळी आपण तिला तीर्थ असे म्हणतो. जी भक्ती प्रवासाला निघते त्यावेळी आपण तिला यात्रा असे म्हणतो. आणि जी भक्ती माणसात शिरते ना त्यावेळी माणुसकी निर्माण होते. आणि जी भक्ती घरामध्ये शिरते त्याचं मंदिर तयार होतं. ते मंदिर म्हणजे साई दर्शन बिल्डिंग. एकदा जोरात टाळ्या ते माझ्या कार्यकर्त्यांसाठी अप्रतिम नियोजन आहे. नाच नाही करायचो. उस्मानकर आमचे बोबाटे नाच नाही करायचो. तुमचा सगळा नंतर मी घेतोय, फक्त गजरा टायमिंग ठेवा. नाहीतर मी मेलोय रुमाल. रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता लोचनी सुख झाले हो. रूप पाहता